पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. विठुराया, जबाबदारी मोठी आहे आणि जीव लहान. तू तुझं अस्तित्व दाखवून दिलंस. आता फक्त एकच प्रार्थना आहे रे, या जमिनीवर विद्येचं मंदिर उभं राहावं. विठुराया पाठी राखा. अरे बापरे, अजून संपला नाही हिशोब. अगं बिझनेस जोरात ना, मग हिशोब पण जोरात. अभिनंदन. आता आनंद सेलिब्रेट करायला शेवगा मसाला, दही आणि शेंगदाण्याची चटणी केली. पटकन हिशोब संपव आणि चल जेवायला. सॉरी सॉरी. सगळ्या हातात करंट आला. किती जोरात लागलं मला. सॉरी बोललो की होतं का सगळं नीट. सॉरी. सॉरी इंदू, किती जोरात लागला रे. ए म्हणजे तुला आता त्या हाताने जेवता नाही येणार. वा वाह वाह वा बोलतोय साधू. इतक्या जोरात मला लागला आणि तू वा बोलतोयस. अगं हे बघ, तू माझ्या आवडीचा स्वयंपाक केलास बरोबर. तर कसं असतं ना, तो स्वयंपाक आता मी तुला भरवतो. कारण आवडीचा स्वयंपाक जर आवडीच्या माणसाला भरवला ना की त्याची चव वाढते. माहिती चव वाढते का. मग ना आवडीच्या माणसाकडून ना धम्मक लाडू आणि चापट पोळी खा, तेही चांगलं लागेल. कळलं का. अगं इंदू, काय तू पण ना, तूच नाही आपण दोघं पण ना असं लहान लेकरासारखे भांडत असतो. आता आपलं लहान लेकरासारखं भांडायचं वय आहे का. त्यासाठी छोटी इंदू पाहिजे. तू अरे दार उघडे ना. आगाऊपणा नको करत जाऊ तू असा. इंदू, जेव्हापासून शाळा काढायचं ठरलंय ना, तेव्हापासून तू माझ्यासोबत मास्तरने सारखेच वागते. असं झालं का. आणि तू एका द्वाड विद्यार्थ्यासारखा तू नाटक करतो नुसते. सॉरी आजीबाई. आजीबाई. आजीबाई बोलतोस. आजीबाई. अहो इंदूच्या शाळेच्या ठिकाणी विठुरायाची मूर्ती सापडली. हा शुभ संकेतच आहे नाही. तिचे प्रयत्न आणि आपल्या गावामध्ये शाळा सुरू व्हावी यासाठी तिच्या मनातली तळमळ किती खरी आहे याची जणू विठुरायाने दिलेली पावती आहे बघती. अगदी माझ्या मनातलं बोललात. मला असं वाटतं इंदूचं शाळेचं स्वप्न पूर्ण व्हावं ना, ही विठुरायाचीच इच्छा आहे. पण आजपर्यंतचा इंदूचा प्रवास कुठे एवढा सोपा होता की इथून पुढचा असणार आहे. म्हणजे इंदूची परीक्षा अजून संपलेली नाही. मोहितराव, आपल्या वहिनी हे इंदूच्या विरोधातच आहेत आणि ते तिला पुढचं काम सहजासहजी करू देतील असं मला वाटत नाही. अहो मग करू देत विरोध, पण मला खात्री आहे इंदू आपल्या गावात शाळा नक्की उभारणार. हा संघर्ष एवढा सोपा नाहीये शकू. हो मान्य आहे मला, पण तिला उभारी द्यायला तुम्ही आहात की तिच्या पाठीशी उभे. मी या सगळ्या संघर्षामध्ये मी इंदूला कधीही एकटं पडू देणार नाही. कधीही नाही. राम कृष्ण हरी.
इंद्रायणी दिग्रसकर. ओ इंद्रायणी देवी दिग्रसकर, आहात का घरात? व्यंकट महाराज, पदरी पडलं आणि पवित्र झालं असं काम आहे तुमच्या परिवाराचं. आधी पुंडलिक महाराज, मग गोविंद महाराज, नंतर तुम्ही स्वतः व्यंकट महाराज, आणि आता दिग्रसकर घराण्याच्या लाडक्या सुनबाई इंद्रायणी देवी दिग्रसकर गादीवर आहे. आहा, काय हा भक्ती परंपरेचा वारसा, जणू निर्मळपणाचा आरसा. कमालच झाली तुमच्या वास्तू जादू या व्यंकट महाराज. म्हणजे आमच्या सारख्याच्या तोंडून ही शब्द सुमना यावी म्हणजे. महाराज, नाही, विठूच्या वाडीची पुण्यभूमी जर पवित्र झाली असेल तर ती तुमच्यामुळं आणि तुमच्या सुनबाईमुळं. अहो, खऱ्या मोठ्या बाई तर त्या आहेत. तुम्हाला ना अंगदंड होते व्यंकट महाराज. मोहितराव काय करताय? उठा तुम्ही. नाही महाराज, पाया पडू द्या आम्हाला. थोडस पुण्य नशिबात पडू द्या आता. मोहितराव, पाया पडायचंच असेल तर विठुरायाच्या पडा. काही काम होतं का तुमचं माझ्याकडे? काय हा साधेपणा, काय हा विनय, काय हा विवेक. व्यंकट महाराज, अतिशयोक्ती नाही अजिबात. पण तुमच्या घरी आल्यावर अक्षरशः पंढरीला आल्यासारखं वाटतंय. आणि आता पंढरीला यायला कारण लागत असत. मग काय फुकटचा टाइमपास करायला आले वाटतं? नाही, टाइमपास नाही. कारण आहे, फार मोठं कारण आहे. इंद्रायणी देवी, इंद्रायणी देवी, आमचे दोन्ही हस्त आणि एक मस्तक हे सगळं जोडून तुम्हाला नमस्कार करायला हवा. माझ्या गुरूंना केलात ना, पोचला माझ्यापर्यंत. येण्याचं कारण सांगताय ना? आधी पाया पडू द्या. अहो काय? अहो नाही पडू द्या. अहो, नाही. अहो, मी मोहितराव, काय करताय तुम्ही? आता तिनं सांगितलं ना का गुरुला केला, तिला पोचला म्हणून बस झालं ना. तुम्ही पटकन इथं येण्याचं प्रयोजन सांगून टाका. इंद्रायणी देवी, तुम्ही विठूच्या वाडीत आहात, आमचं भाग्य आहे. भूताच्या माळाला तुम्ही विठुरायाचा माळ केलात. अहो, साक्षात विठुरायाने त्याचं अस्तित्व दाखवून दिलंय. अख्ख्या गावानं पाहिलंय. अहो, आमच्या सारख्या पापी माणसाचे डोळे असे खाडकन उघडलेत, खाडकन. पापीच होत आम्ही, पापीच होत. अहो, तुमच्या शाळेच्या कामाला विरोध केला आम्ही, आडकाठी आणली, लय वाईट वागलो तुमच्याशी. चूक झाली आमच्याकडून. आता पश्चाताप व्हायला लागलाय आम्हाला. लय 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 शर्मिंद आहे आम्ही. आम्ही ना शिक्षा दिली पाहिजे स्वतःला. शिक्षा दिली पाहिजे. शिक्षा दिली पाहिजे. चुकलं आमचं. शिक्षा झाली पाहिजे. मोहितराव, अहो थांबा, काय करताय? मोहितराव, तुम्हाला तुमची चूक कळली हेच खूप आहे.
हे सगळं करण्याची काहीही गरज नाही. गरज कशी नाही व्यंकटवार, गरज कशी नाही? नाही आमच्याकडून चूक नाही, पाप घडलंय, पाप, महापाप घडलंय. अहो, शाळेसाठी झगडणाऱ्या, गावासाठी झगडणाऱ्या या हा खरं बोलतोय की तुम्हाला खूप त्रास दिला मी, खूप खूप वाईट वागलो, माफ करा मला, चूक झाली आमची. अहो दादा तुम्ही प्लीज उठा, असं करू नका, प्लीज उठा. नाही आम्ही असंच करणार, जोपर्यंत तुम्ही माफ करत नाही ना आम्ही नाही उठणार. इंद्रायणी, ए बाई, आता अगं बाई, एवढा मोठा माणूस तुझ्या पाया पडतोय, करून टाक की माफ पटकन. आणि काय मोहितराव, तुम्ही एवढे मोठे सरपंच, हे असं लोटांगण गाळणं, लालगोटेपणा करणं शोभतं का तुम्हाला? नाही हा मोठ्या बाई, नाही, आज इथं सरपंच म्हणून नाही, एक माणूस म्हणून माफी मागतोय. इंद्रायणी देवी, माफ करा आम्हाला, परत असं नाही होणार, पाप झाले आमच्याकडून, माफ करा इंद्रायणी. ठीक आहे, ठीक आहे. केलं माफ, उठा आता. गुरु तशी शिष्या. विठुरायानं तिकडं दर्शन दिलं, त्याचं अस्तित्व दाखवून दिलं, अख्ख्या गावानं पाहिलं. आणि यासाठी एक सरपंच नाही, सरपंच नाही, एक साधा भोळा भक्त म्हणून तुमचा सत्कार करावा, एवढी माफक अपेक्षा आमची. तेवढा तुम्ही सत्कार स्वीकारा इंद्रायणी देवी. हो अधोक्षज महाराज, अहो विश्वास ठेवा आमच्यावर, आमच्या मनात खोट नाहीये. अहो खरंच पश्चाताप झालाय आम्हाला. अधोक्षज महाराज, तुम्ही इंद्रायणी देवीच्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीत सपोर्ट करता राव, मग आता त्यांना सत्कार स्वीकारायला पण सपोर्ट करा. हा हा इंद्रायणी देवी, तेवढा सत्कार स्वीकारा. हा अहो स्वीकारा ना. तुम्हाला तुमच्या गुरुची, व्यंकट महाराजांची शपथ, सत्कार स्वीकारा. इंद्रायणी देवी, तेवढा सत्कार स्वीकारा. ऐका ना, तेवढा सत्कार स्वीकारा. ठीक आहे, मी तुमचा सत्कार स्वीकारायला तयार आहे. अगदी इंद्रायणी नदी सारखं आहे तुमचं, निर्मळ आणि पवित्र. तुम्हीच खऱ्या अर्थानं मोठ्या बाई आहे. कार्यानं मोठ्या बाई. येतो आम्ही. व्यंकट महाराज येतो आम्ही. अधोक्षज महाराज आभारी आहे बरं. मोठ्या बाई, आता सगळे सत्कार समारंभात भेटू. हो, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.
मोहितरावांना विठुरायानं सद्बुद्धी दिली म्हणायची. ठीक आहे, पण खरंच तसं झालं असेल तर ही गोष्ट आपल्या गावाच्या दृष्टीने कल्याणकारीच आहे. कसं आहे इंदू, शेवटी ते सरपंच आहेत. तू सत्काराला होकार दिलास, ही गोष्ट बरी केलीस. शेवटी सरपंच पदाचाही मान ठेवलाच पाहिजे. बघू आता काय होतंय ते. राम कृष्ण हरी. आदू, अरे तोंड फुगवायला काय झालंय? मला ना तुझं ते मोहितरावचा सत्कार स्वीकारल्याचं बिलकुल आवडलेलं नाही. अगं स्वार्थी कोल्हा आहे तो. आदू, तू बघितलंस ना कशा पाय पडत होता माझ्या, मारून घेत होता स्वतःला. व्यंकू महाराजांची शपथ दिली. अरे काय करणार होते? नाटकात सगळी ती. त्याला ना दारातूनच हाकलून द्यायला पाहिजे होतं. आदू, अरे मला माहिती आहे, पण मला सांग, आपल्या घरी जर कोणी आलं तर आपण असं वाईट वागायचं का त्याच्यासोबत? आणि दिग्रसकरांच्या घरात कोणी आलेलं माणूस रित्या हातानं जातं का? मग हा का जाईल? बोलण्यात तुम्हाला ऐकणार नाहीच. कीर्तनकारी इंद्रायणी, समोरच्याला आपलं म्हणणं कसं पटवून द्यायचं हे तुला ना एकदम बरोबर जमतं. गोष्ट बरोबर असली ना तर ती पटतेच. इकडं बघ, तुझा राग गेला ना आता? हो ग, पण इंदू तू मोहितराव बिलकुल सर नाही हे मात्र फिक्स. फिक्स? ओके ते टोके. म्हणजे सरकारांच्या मनाला धक्क्यावर धक्के बसतायत. मनाचा पार बॅलन्स हल्लाय आमच्या. अहो बघा ना, पाठराखीनबाईंना विठुरायाची मूर्ती मिळाली भूताच्या माळावर. अहो चमत्कारच म्हणायचा. आणि मोहितराव, अहो मोहितराव तर इथं घरी येऊन पाठराखीनबाईंच्या पायावर लोटांगण घालून मोकळे झाले. जिला फटकारायचं तिचा सत्कार होतोय. सासूबाई, सासूबाई तुम्हीच आता काहीतरी मौलिक मार्गदर्शन करा, त्याच्याशिवाय डोकं शांत नाही व्हायचं आमचं. कसलं डोंबल्याचं मौलिक मार्गदर्शन करणारे मी? इथं मलाच कळत नाहीये का मोहितरावनं काठीच्या पायावरती लोटांगण घातलं ते स्वार्थासाठी का परमार्थासाठी? अहो पण मग आता करायचं काय? आमचं डोकंच चालना झालंय. एक काम करा, घ्या मोहितरावांना फोन करा आणि विचारा त्यांनाच. नाही नाही, आम्ही नाही करायचो. त्याला काही बोलायला गेलं तर कुत्र्यासारखं भस्कन अंगावर येते ते आमच्या. आम्ही नाही. त्याच्यापेक्षा सासूबाई तुम्हीच काहीतरी उत्तर द्या ना. तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी तुम्हाला जावई करून आणलेलं नाहीये मी. त्या काठीला ठेचण्यासाठी आणलंय. मला हे कळत नाहीये का त्या काठीला श द्यायचं सोडून मोहितराव तिचा सत्कार का करताय?